आणि डॉक्टरांनी विचार केला की याला भूल द्यावी. त्यांनी मला सांगितलं, टिळक तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यायचं आहे. मी त्यांना म्हणालो, अहो कसली भूल देत आहे? राष्ट्रप्रेमाची, राष्ट्र आराधनेची भूल मला आधीच पडलेली आहे. या भुलीची काहीच गरज नाही. मला एखादं कठीण गणित सोडवायला द्या आणि तुम्ही तुमचं काम करा. गणितावर माझं निश्चित प्रेम. माझा श्वास म्हणजे गणित. डॉक्टरांनी मला दिलं एक उदाहरण सोडवायला आणि मी त्यात गुंग झालो, रममाण झालो. त्यांचं ऑपरेशन त्यांनी कधी केलं मला कळलंच नाही. ऑपरेशन संपलं आणि ते मला म्हणाले, टिळक हा ऑपरेशन संपलाय, आता तरी जागेवर. मित्रांनो, ही वृत्ती आपोआप येत नसते, ती अंगात बाळगावी. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय जागृती म्हणजे केवळ सैन्यात जाऊनच देशप्रेम करणे असं नव्हे. आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करून आपल्या देशाचं नाव उंच कसं होईल याचाच विचार करणे म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम. असं मनात कदापि आणू नका की फक्त सैन्यात जाऊनच मी देशप्रेम दाखवू शकतो, राष्ट्रभक्ती दाखवू शकतो किंवा पोलीस मध्ये जाऊनच करू शकतो असं नव्हे. प्रत्येकाने आपलं काम जर नीट केलं आणि स्वतः जर शिस्तबद्ध केलं, प्रत्येकाने विचार केला की मी शिस्तबद्ध राहील, मी स्वच्छता ठेवील, मी माझं काम प्रामाणिकपणे करेल, त्याच क्षणी हा पूर्ण भारत स्वच्छ, प्रामाणिक आणि निष्ठावान होईल. एकदा मनात विचार करून बघा. सध्या तुमचं काम आहे अभ्यास करणं, तेच प्रामाणिकपणे करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. तीच राष्ट्रभक्ती आहे, तेच राष्ट्रप्रेम आहे. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार कार्य करायचं आणि आपापल्या कुवतीनुसार या देशावर प्रेम करायचं. राष्ट्र सर्वतोपरी. अहो मी तरी काय केलं? असं कोणतं मोठं काम केलं? काहीच केलं नाही. काहीही केलं नाही. फक्त माझ्या मनामधले ते राष्ट्रप्रेमाचे, देशप्रेमाचे, राष्ट्रभक्तीचे विचार होते, ते फक्त जनतेपर्यंत पोहोचवले. बाकी काही केलं नाही.